दौंडच्या देलवडीत साकारले आईचं बन. दौंड तालुक्यातील दैलवडी हे 4,000 लोकवस्ती असलेलं गाव. हे दैलवडी गाव एका वेगळ्या उपक्रमामुळे चांगलंच चर्चेत आले. या गावातील ग्रामस्थांनी एकमित्र एकवृक्ष संघटना यांच्या माध्यमातून आईचं बन हा उपक्रम राबवला. या उपक्रमासाठी तब्बल 4 लाख रुपये जमा करण्यात आले. झाडांसाठी 4 लाख रुपये जमा करणारं दैलवाडी हे राज्यातील पहिलं गाव म्हणावं लागेल. सरपंच नीलम काटे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या उपक्रमासाठी मोफत खड्डे, माती व पाईप उपलब्ध केले. आज देलवडी गावामध्ये हा जो आईचा बन हा उपक्रम साकारतोय त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि हा जो उपक्रम साकारतोय याचे संघटनेचे अध्यक्ष मुथा सर आणि सर्व त्यांचे संघटनेचे सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि गावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून हा जो प्रकल्प साकारतोय. आणि देलवडी गाव हे असं आहे की एक 2 वर्षापूर्वी माझी जी इथं बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर प्रथमतः मला जनतेतून सरपंच होण्याचा मान मिळालेला आहे. आणि देलवडी गाव हे असं आहे की राजकारणापुरतं राजकारण, इतर वेळी समाजकारण असं ह्या गावाची ओळख आहे. आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये पण आपल्याला वृक्षारोपणाची सगळ्यांनाच गरज कळालेली आहे. ऑक्सिजनमुळे अक्षरशः लोकांना खूप जणांना प्राण गमवावे लागलेले आहे. त्यामुळे वृक्षारोपण तर केलंच पाहिजे, त्याबरोबर वृक्ष संवर्धन करण्याची पण काळाची गरज आहे. एकमित्र एकवृक्ष संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी दैलवडी गावामध्ये वृक्षारोपण चळवळ आणली. माझी आई स्वर्गीय सौ मंगलबाई मुथा यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केल्यानंतरनं आईचं झाड ही संकल्पना पुढं आली. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 10,000 ते 15,000 झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे. ती सर्व झाडं जगवण्याचा प्रयत्न एक मित्र एक वृक्ष या ग्रुपने केलेला आहे. झाड लावताना संरक्षणासाठी त्याला ट्रीगार्ड, झाडांच्या संगोपनासाठी त्याला ठिबक केलं जातं, त्याचबरोबर झाड लावताना मोठं लावलं जातं. त्या दृष्टिकोनातून ही सगळी झाडं करतानाच प्लॅनिंग केल्यामुळं, संगोपनाचं प्लॅनिंग केल्यामुळं ही सगळी झाडं सुस्थितीत व चांगल्या प्रकारे वाढतात. त्याचबरोबर या ठिकाणी 600 झाडांचा आईचं बन देलवडी गावामध्ये साकारतात. त्याच्यामध्ये 60 प्रकारचे देशी वृक्ष लावलेले आहेत. त्यामध्ये गावातील जैवविविधता वाढण्यासाठी हा प्रोजेक्ट नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये गावातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल, पक्ष्यांसाठी अन्न व निवारा मिळणार आहे. जीवन औषधीचं उपलब्धता या प्रोजेक्टमध्ये होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या माध्यमातून आईचं झाड ही संकल्पना, त्याचबरोबर पक्ष्यांचा ज्यूस बार या संकल्पनेवरती आपण कार्य करणार आहोत. या चळवळीच्या माध्यमातून गावातील उजाड माळरानावर तब्बल 600 देशी औषधांची झाडं लावण्यात आली. त्याचबरोबर झाडांसाठी ट्रीगार्ड व ठिबकही करण्यात आले. इतकंच नव्हे तर या आईचं बन या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक ट्रीगार्डवर वर्गणीदाराच्या आईचं नाव छापण्यात आलं आहे. आज या देलवडी या ठिकाणी गावातील सर्व युवक आणि एक मित्र एक वृक्ष संघटनेच्या माध्यमातून अवघ्या 15 दिवसामध्ये गावासाठी 4 लाख रुपये जमा झाले. आणि मग या 4 लाख रुपयासाठी अमेरिकेपासून तर गावातील रोपणी करणारे महिलेपर्यंत प्रत्येकाने योगदान दिलं. राजकारण आणि समाजकारण एकत्रित मिळून गाव कसं तयार होतं याचा हा चांगला असा या ठिकाणी आम्हाला आदर्श या ठिकाणी घालून दिला. भविष्यामध्ये या ठिकाणी एकूण 43 प्रकारचे वृक्ष लावण्यात आलेले आहेत आणि ते सगळे देशी आणि औषधी वृक्ष आहेत. ते सगळे जगवण्यासाठी आमची या ठिकाणी शिलेदार टीम तत्पर आहे. मी गावच्या वतीने एकच आश्वासन देतो की ही जी झाडं लावलेली आहेत ती सगळी आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये 100% निश्चित जगू. या झाडासाठी ट्रीगार्ड आणि ठिबक अशी योजना करण्यात आल्यामुळं त्या ठिकाणी झाडं जगवण्याची आम्हाला 100% खात्री आहे. आणि या देलवडी गावाचा आईचं बन या माध्यमातून महाराष्ट्राला चांगल्या अशा प्रकारचा आदर्श घडून देऊ. धन्यवाद. या माध्यमातून आईच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे दौंड तालुक्यातील दैलवडी गाव चांगलंच चर्चेत आलंय.